ज्या ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे पेन्शन अडकलेले आहे, अनुदान अजूनही अकाउंटवर वर्ग करण्यात आलेला नाही, अशा लोकांकरिता परत एकदा संधी आहे मित्रांनो. संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना महत्त्वाची आणि आनंदाची एक बातमी आहे. काय आहे ती बातमी जाणून घेण्याकरिता तुम्हाला एकच काम करायचं आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून हा व्हिडिओ मिस होणार नाही. तर मित्रांनो, बऱ्याचशा दिव्यांग लाभार्थ्यांसोबत श्रावण बाळ, इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही पैसा मिळालेला नाही. मग अशा लोकांनी आता करायचं काय आहे? बऱ्याचदा तुम्हाला मी व्हिडिओमधून माहिती दिलेली आहे. ज्या लोकांनी डीबीटी केलेलं नाही, काय ज्या लोकांनी डीबीटी केलेलं नाही अशा लोकांना आता डीबीटी करण्याकरिता परत एकदा संधी महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर याकरिता तुम्हाला करायचं काय आहे? सर्वप्रथम तुमच्या कोणत्या अकाउंटला डीबीटी आहे ते चेक करा. हे कसं करता येईल? सेतूवर जाऊन तुम्ही आधार कार्डच्या साहाय्याने म्हणजेच मदतीने डीबीटी आहे किंवा नाही हे तुम्हाला चौकशी करून घ्यायची आहे. जर आहे तर कुठल्या अकाउंटशी लिंक आहे आधार कार्ड, आणि आधार कार्डला तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. तरच डीबीटी होऊ शकते, अन्यथा होणार नाही. ठीक आहे. परत संधी तुम्हाला काय मिळालेली आहे आता ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो. मार्च एंडिंग सुरू आहे, तर सगळ्यांना महत्त्वाची सूचना आहे. कोणकोणत्या लाभार्थ्यांकरिता? विधवा पेन्शन मिळत असेल, संजय गांधी निराधार असेल, श्रावण बाळ योजना असेल, इंदिरा गांधी पेन्शन योजना असेल, ह्या ज्या काही योजनेमधून तुम्हाला लाभ दिला जात आहे अशा लाभार्थ्यांनी एक काम करायचं आहे. आधार कार्ड, अपंगत्वाचं प्रमाणपत्र, तुम्ही तहसीलमध्ये कुठलं अकाउंट दिलं होतं ते अकाउंट नंबर, राशन कार्ड, काय आधार कार्ड, अपंगत्वाचं प्रमाणपत्र म्हणजेच ब्लाइंडनेस डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आपण त्याला बोलतो, बरोबर ना. बँक अकाउंट आणि राशन कार्ड हे तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंट्सची एक एक प्रत काढून तहसील कार्यालयामध्ये म्हणजेच आवक जावक विभागात किंवा संजय गांधी निराधार विभागामध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट्स 31 डिसेंबरपर्यंत जमा करणे अनिवार्य आहे. अन्यथा तुमची पेन्शन बंद होऊ शकते मित्रांनो. तर ही होती महत्त्वाची माहिती आणि हा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला याविषयी प्रतिक्रिया कळवा. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.